पुंडलिकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आपल्या या अभ्यासाचा हेतू हृदयामधील सर्व संशय दूर करून जन्ममरणाचा फेरा चुकविणे असा आहे। या हेतू व्यतिरिक्त कुठल्याही हेतूने आपण या मार्गामध्ये खरं तर येऊच नये। ज्यांना कोणाला या हेतू व्यतिरिक्त कुठलाही हेतू परमार्थ करण्यासाठी वाटत असेल तर त्यांनी दुसरे अनेक मार्ग आहेत त्या मार्गाने जावं। कारण की व्यवहार काय आणि परमार्थ काय या दोन्ही ठिकाणी आपला जर हेतू चुकला तर आपल्याला योग्य फल मिळत नाही। कारण की आपल्याला जर दिल्लीला जायचं असेल आणि आपण जर कोलकात्याचं तिकीट आपण काढलं तर आपल्याला दिल्लीला पोहोचता येणार नाही का? एवढं साधं गणित आहे। तसं आपल्याला जर जन्ममरणाचा फेरा चुकवण्याचा हेतू नसेल तर आपण या मार्गात येण्याचा अर्थ काय? आपण या मार्गामध्ये येऊन उपयोग काय? परंतु समाजामध्ये बरेचसे अशी माणसं आहेत की ज्यांना परमार्थ म्हणजे काय माहीतच नाही। आत्ताची परिस्थिती तर अशी निर्माण झाली आहे आणि इथून पुढे ती परिस्थिती अजूनच खालावणार आहे, बिकट होणार आहे असं वाटतंय की परमार्थ करणं किंवा परमार्थासाठी काहीतरी करणं, परमार्थातल्या काहीतरी गोष्टी करणं म्हणजे लोकांना अपमानास्पद वाटायला लागलेलं आहे आणि परमार्थ सोडून दुसरं जे काही आहे हे मात्र काहीतरी आपण मोठे तीर मारतोय असं वाटायला लागलेलं आहे। म्हणजे मुलाने जर पॅन्ट शर्ट नंतर बूट बेल्ट आणि टाय आणि गॉगल असं जर लावलं तर आईला आता काय करू आणि काय नको असं होतं। म्हणजे त्या मुलाचे किती लाड करू आणि किती लाड नको करू असं होतं। म्हणजे जन्माला आलेल्या मुलाला कदाचित त्या स्त्रीला शक्य झालं तर टाय आणि शर्ट घालूनच ती जन्माला घालीन, म्हणजे इतकी परिस्थिती वाईट आहे। आणि जर त्या मुलाने जर धोतर घालण्याचा विचार केला किंवा त्याने जर साधू बनण्याचा विचार केला तर त्या आईला आपण काहीतरी दुर्दैवी मुलाला जन्म दिलाय असं वाटेल। तर अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। परमार्थ करणं, परमार्थ आम्ही करायला जातो, आम्ही आळंदीला चाललो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो किंवा आम्ही कुठला तरी एखादा शास्त्रग्रंथ अभ्यास करतो असं म्हणायचं म्हणजे लाज वाटते। अशी परिस्थिती निर्माण झाली आज आणि हे फारच भयानक आहे। आणि जे लोक अजिबातच परमार्थ करत नाही ते मात्र आपण जर परमार्थातलं काही बोलू लागलो किंवा काय सांगू लागलो तर त्याच्यावर ते आपल्याला 10 गोष्टी वेगळ्याच भलत्याच दिशेच्या ऐकवायलाही तयार आहेत। त्यातही परमार्थ करणारे जे आहेत हे सगळेच काही सिद्ध अवस्थेवर नसतात। सिद्ध अवस्थेवर असणाऱ्यांची संख्या कमी आहे। मग जे या मार्गामध्ये असतात, या मार्गामध्ये चालत असताना नकळत कळतपणे अहंकार येतो की आपण शहाणे आहोत किंवा आपल्याला जास्त कळतं असं आपल्याला प्रत्येकाला वाटणारच आहे आणि वाटतंच ते। त्यामुळे मग आपण एखाद्याला जर काहीतरी शिकवायला लागलो किंवा सांगू लागलो आणि चुकून आपण साधकच असल्यामुळे कुठेतरी आपली चूक होते आणि मग ही चूक ते लोक लक्षात ठेवतात आणि मग आपल्याला 10 वेळा येऊन ऐकवतात की बाबा रे तू आम्हाला जास्त शहाणपण शिकवतोस आणि हे तुला पटतं का, हे असं केलेलं चालतं का? तर अशा रीतीने जास्तीत जास्त लोक हे परमार्थ करणाऱ्यांवर डोळा ठेवून आहेत। म्हणजे ते यासाठी डोळा ठेवून नाही आहेत की आपण काय करतो हे चांगलं का वाईट, यासाठी नाही, तुम्ही कसे चुकताय हे दाखवण्यासाठी जगातले 99% लोक आज तयार आहेत। कलयुग असल्यामुळे या युगामध्ये साहजिकच भगवंत प्राप्तीच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या कमी असणार आहे आणि या युगामध्ये
जास्तीत जास्त लोक विचित्र होऊन, ते विचित्र झालेले लोक फक्त त्यांच्यामध्ये विचित्रपणा करणार नसून परमार्थ करणाऱ्यांनाही विविध प्रकारे त्रास देणारच आहे. परमार्थाचं खरं गणित काय आहे, परमार्थ इथपासून तिथपर्यंत काय आहे, पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय आणि शेवटची स्टेप काय, शेवटच्या स्टेपपर्यंत मधल्या भागात येणारे सगळे काही जे काही क्रिया असतील, या सगळ्या क्रियांबद्दल अत्यंत अनभिज्ञ असणारे हे लोक परमार्थ करणाऱ्यांना त्रास देतात, यात काही नवल नाही. परंतु अशाही या परिस्थितीमध्ये आपल्याला या युगामध्ये आपण जन्म घेतलेला असल्यामुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे आहे. परमार्थ हा फक्त वैयक्तिक विषय आहे. परमार्थ हा समूहाचा विषय नाही. व्यवहार हा समूहासाठी आहे. व्यवहार हा सगळ्यांचा विचार करून करायचा असतो. परमार्थ हा फक्त स्वतःचा विचार करून करायचा असतो. आणि मग आता अशी परिस्थिती आहे की व्यवहारात आपल्याला जगायचं आहे आणि परमार्थही करायचं आहे. असं जर आलं तर करणार काय? ही फारच मोठी अडचण आहे. जिथपर्यंत हा निर्णय आपल्याला लागत नाही की आपल्याला नक्की काय करायचं आहे, तिथपर्यंत ही घालमेल राहणारच आहे की आपल्याला नक्की करायचंय काय. आणि एकदा आपली दिशा ठरली की मग आपल्याला जगाशी काही घेणं देणं राहणार नाही आणि जगातल्या चांगलं वाईट या विषयांशी आपलं काही घेणं देणं राहणार नाही. आपलं एकच तत्व असेल, आपला एकच विषय असेल, आपली एकच दिशा असेल आणि ती म्हणजे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती या दिशेने जाताना काहीही करावं लागलं, चांगलं वाईट हे सगळं आपण जर विचार करू लागलो तर ते आपल्याला करणेच आहे. कारण की अर्जुनाला जे काही चांगलं वाटत होतं आणि जे काही वाईट वाटत होतं या सगळ्यांचाच हिशोब भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला करून दिला आणि मग त्यानंतर त्याला समजावून सांगितलं, अरे चांगलं आणि वाईट याचा तू विचार करू नकोस, फक्त तू ते मला अर्पण करत जा, म्हणजे त्याच्यानंतर पुढे काय होईल ते मी पाहून घेईन. तर अशा अनेक रीतीने भगवंताने अर्जुनाला बोध केलेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परिस्थिती अशी बिकट आहे. हा काळ तसा पाहिला तर कठीणच आहे. कारण की या काळामध्ये जास्तीत जास्त मोह आणि मायाकारक पदार्थ जे आहेत हे अत्यंत प्रभावित असल्यामुळे आपल्याला या मार्गापासून वंचित करण्यासाठी लगेचच तयार होणार आहेतच. म्हणून आपण सर्वांनी सावध राहावं आणि या मार्गामध्ये परम कृपाळू भगवंताच्या चरणी सदैव प्रार्थना करत राहावी की आपल्याला या मार्गातून सहजपणे बाहेर काढ. अशी फक्त आपण एकदा प्रार्थना केली म्हणजे तो आपल्याला दूर बाहेर काढीन असं काही होणार नाही. सर्वस्वी हा प्रयत्न आपल्यावर अवलंबून आहे. एका विशिष्ट अवस्थेपर्यंत आपल्याला स्वतःच प्रयत्न करायला लागणार आहे. विशिष्ट अवस्थेपर्यंत म्हणण्यापेक्षा आपल्याला शेवटपर्यंत स्वतःच प्रयत्न करायचा आहे. फक्त शरीर धारण केलेल्या एखाद्या मार्गदर्शकाची आपल्याला गरज पडणारच आहे. आणि दुसरं म्हणजे जे अवतार महापुरुषांनी लिहिलेली शास्त्र आहेत या शास्त्राची गरज पडणार आहे. म्हणून शास्त्र आणि सद्गुरू यांच्याशिवाय कधीही आपल्याला परमार्थात गती प्राप्त होणार नाही. काही महाभागांनी, काही शहाण्या लोकांनी असं आता जगामध्ये पसरवायला सुरू केलेलं आहे की जर देव सगळ्यांचाच आहे आणि देव श्रेष्ठ आहे तर आपल्याला ह्या मधल्या माणसांना भजायची गरज काय, म्हणजे सद्गुरूंना भजायची गरजच काय, किंवा शास्त्राची तरी कोणीतरी शास्त्र लिहिलेली माणसं आहेत त्या माणसांचं शास्त्र तरी कशाला वाचायचंय. म्हणजे मधल्या माणसांनी लिहिलेल्या, म्हणजे ज्ञानदेव सुद्धा मधले झाले. ज्ञानदेव सुद्धा अवतार मानायला काही लोक तयार नाही आहेत. आद्य शंकराचार्यांना अवतार मानायला तयार नाहीत. काही लोक तर व्यासांनाही मानत नाहीत. म्हणजे हे फारच अति झालेलं आहे किंवा आहेच ते, त्यात काही नवल नाही, त्यात नवल काहीच नाही आहे. परंतु ही माहिती तुम्हा सर्वांना असणं गरजेचं आहे म्हणून मी सांगत आहे. कारण की तुमच्या समोर असे प्रश्न निर्माण होणारच आहेत. तर काही लोकांनी असं गैरसमज पसरून दिलेला आहे की या मधल्या लोकांनी लिहिलेल्या शास्त्राने देव प्रतिपादन केला जातो आणि मधले लोक म्हणजे हे गुरु जे म्हणवले जातात किंवा महाराज जे म्हणवले जातात यांची दोघांची गरजच काय, आपण डायरेक्टच भगवंताकडे जाऊया ना. त्यामुळे या दोघांशिवाय आपल्याला भगवंत प्राप्ती करता येईल असं काही लोक म्हणतात. पण ते लोक काहीही भगवंताच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. म्हणणारे कसे असतात, हे काही करत नाहीत. मला हे नक्की माहिती आहे, या लोकांनी जर भगवंत प्राप्तीच्या दृष्टीने नुसता विचार जरी केला तरी त्यांना नंतर लक्षात येईल की आपल्याला शास्त्र किंवा सद्गुरूची गरज आहे. पण ते विचारच करत नाहीत. पण बोलायला मात्र आपल्यापेक्षा 10 वाक्य जास्त बोलतील आणि आपल्याला कन्फ्यूज करून टाकतील, आपल्याला फसवतील, आपल्याला कळूच देणार नाही काय करायचं आणि काय करायचं नाही. तर असा हा समाजामध्ये फार मोठा विषय आज आहे. तर आपण सर्वांनी सावध राहावं आणि हे नक्की लक्षात ठेवावं की शास्त्र आणि सद्गुरूशिवाय पर्याय नाही.
जसं व्यवहारामध्ये सुद्धा काही लोकांचं असं म्हणणं आहे, ब्राह्मणच कशाला पाहिजे पूजेला, त्यांनी आपले पोटं भरण्यासाठी विधी करून दिलेत सगळ्या. असं मुळातच नाहीये. ब्राह्मणांनी काही हे विधी घालून दिलेले नाहीत. हे वेदामध्ये सांगितलेले विधी आहेत, काही स्मृतीशास्त्रामध्ये विधी आलेले आहेत. तर हे कुठल्याही ब्राह्मणांनी काही आपलं पोट भरावं म्हणून विधी निर्माण केलेले नाहीत. पण काही लोक असं म्हणू लागलेत की ब्राह्मणानेच कशाला करायचं, काही लोक असं म्हटलं की पुरुषानेच कशाला करायचं, मग स्त्री ब्राह्मण असेल तर नाही चालत का. ज्याला वेदाने नाही म्हटलेलं आहे त्याला तुम्ही बळच त्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न का करताय, हा फार मोठा आश्चर्यकारक प्रश्न आज आहे. म्हणजे समाजाची परिस्थिती फारच बिकट होत असल्यामुळे हे सगळं जगाला मानावं लागतं, हे दुर्दैव आहे. हे काही आनंदाची गोष्ट नाही. परंतु वेदाने जे काही नियम घातले त्याप्रमाणे काही गोष्टी ह्या ब्राह्मणालाच कराव्या लागतात आणि त्या ब्राह्मणानेच करणं अपेक्षित असतं. काही गोष्टी राजानेच करायला पाहिजेत, त्या राजानेच करायला पाहिजेत. व्यवहारामध्ये सुद्धा साधं गणित आहे. एखादी गाडी असेल, स्टिअरिंगचं काम स्टिअरिंगच करणार आहे, चाकाचं काम चाकच करणार आहे. चाक आणि स्टिअरिंग दिसायला सारखे दिसतात म्हणून काही स्टिअरिंग म्हणणार नाही मी चाकाच्या ठिकाणी जाते, आणि चाक बनू शकणार नाही हे स्टिअरिंग. असं जर करू लागलं तर गोंधळ होईल. त्यामुळे ज्याचे जे विधी असतात, ज्याचं जे काम असतं ते त्यांनी करणं ह्या सृष्टीमध्ये गरजेचं आहे. परंतु कलियुगात जे मूर्ख माणसं आहेत, या मूर्ख माणसाने काहीतरी भलतंच पसरून दिलेलं आहे आणि काहीतरी वेगळंच आज जगामध्ये चित्र आहेत. तर अशा या अवघड आणि तसं पाहिलं तर कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला वेदांतासारखा अवघड विषय अभ्यासायचा आहे. कारण खरं बघितलं तर या परिस्थितीमध्ये गीताशास्त्र किंवा वेदांतशास्त्र कोणालाही सांगू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण की श्री ज्ञानदेव महाराजांनी म्हणजे श्री व्यासांनी 18व्या अध्यायामध्ये इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन या श्लोकाच्या द्वारे हे सांगितलेलं आहे की हे गीताशास्त्र ज्याच्याकडे तप नाही, ज्याच्याकडे गुरुभक्ती नाही, ज्याच्याकडे श्रवण इच्छा नाही आणि जो या शास्त्र किंवा सद्गुरूंची निंदा करतो न कळतपणे, यांना हे शास्त्र सांगू नकोस. आणि जर सांगशील तो असंप्रदायिक विषय होईल. म्हणून आज जगामध्ये या शास्त्रांचा अभ्यास जरी होताना दिसत असला तरी या 4 लक्षणांनी युक्त साधक नसल्यामुळे त्यांचा संप्रदाय जरी गुरुचा जरी संप्रदाय असला तरी शिष्य तो संप्रदायात नाहीये. कदाचित ते गुरु सांप्रदायिक असतील पण त्याचा शिष्य या 4 गुणांनी युक्त नसल्यामुळे, या 4 गुणांमध्ये त्याची उणीव असल्यामुळे तो असंप्रदायिक शिष्य आहे. फक्त नावाला तो म्हणेल की माझे गुरु शंकराचार्य आहेत, माझे गुरु आमके आहेत, परंतु त्याचा काही उपयोग नाही. कारण की या शास्त्राचं श्रवण, या भगवंताच्या विषयाचं श्रवण करण्यासाठी आपल्याला या 4 गुणांचं आदर करणेच आहे. आणि जर एखादा म्हणेल की नाही माझ्याकडे तप नाही पण मला तरी सुद्धा तुम्ही ज्ञान द्या, मला तुम्ही ज्ञान सांगा, किंवा शास्त्राला म्हणेल तू मला कृपा करण, तुझं सगळं जे काही ज्ञान असेल ते माझ्यात उतरू दे, तर असं काही होणार नाहीये. तप, गुरुभक्ती, श्रवण इच्छा आणि अनिंदा या 4 लक्षणांनीच तो सांप्रदायिक विषय होतो. आणि आपण जर संप्रदायामध्ये राहण्याची आपल्याला इच्छा असेल तर या 4 गुणांनी युक्त व्हा आणि मगच शास्त्र सेवन करा. आणि शास्त्र सेवनाने नंतर सद्गुरूचं सेवन करा. सद्गुरू हा शेवटचा विषय आहे. सद्गुरू शास्त्राचा अभ्यास न करता, ईश्वराची सेवा न करता डायरेक्ट सद्गुरूचं सेवन करायला लोक गेले म्हणून आजकाल महाराजांची सुद्धा गोंधळ उडलेला आहे. म्हणजे जो मनुष्य 10-10 वर्ष एखाद्या सद्गुरूची महाराजांची सेवा करतो तो 10 वर्षानंतर त्या महाराजांवर चप्पल उचलायलाही भेटणार नाही, त्या महाराजांना मारायलाही कमी करणार नाही. काय होतंय असं? आजची परिस्थिती अशी झाली आहे की 10 वर्ष एखाद्या गुरुला शरण राहिला, आपण 10 वर्षानंतर त्या गुरुला शिव्या द्यायलाही तयार आहेत, त्या गुरुच्या तोंड शेवटपर्यंत बघायला तयार नाहीत. अशी परिस्थिती का निर्माण झाली? याला कारण असं आहे की सद्गुरू ही शेवटची सेवन करण्याचा विधी आहे. त्याच्या आधी शास्त्र आहे आणि शास्त्राच्या आधी ईश्वर सेवा आहे. ईश्वर सेवा पूर्ण न झाल्याने, शास्त्र सेवा पूर्ण न झाल्याने जर डायरेक्ट एखादा महाराजांचं श्रवण करू लागला किंवा महाराजांचं सेवन करू लागला तर त्याला हे पचूच शकत नाही. परंतु महाराज हे कनवाळू असल्यामुळे, म्हणजे शास्त्राला सांगितलं की महाराजांनी कसं असलं पाहिजे, कनवाळू कृपाळू असलं पाहिजे, म्हणून ते म्हणतात नाही सगळ्यांना आपल्याला जवळ करायला पाहिजे. पण मग हा गोंधळ होतो आणि जगामध्ये गुरुलाही शिव्या देणारे लोक आढळतात. नव्हे, देवाला, गुरुला, शास्त्रालाही शिव्या देणारे लोक आढळतात किंवा त्यांची निंदा नालस्ती करणारे लोक आढळतात. आणि गुरुनी कसं वागावं, शास्त्र कसं असायला पाहिजे हे सुद्धा काही लोक बडबडू लागले. तर हा एवढा घोर
विषय या कलयुगामध्ये सुरू आहे. कलयुग हे 4 युगामधलं सर्वात अवघड युग असल्यामुळे या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये अनेक सोपे उपाय पहिल्यांदा सांगितले आहेत. वारकरी संप्रदायातील या सोप्या उपायानंतरच आपल्याला या ठिकाणी या विषयापर्यंत येता येईल. तिथपर्यंत खरं तर आपण येऊ शकत नाही. जरी तुम्ही या ठिकाणी आला तरी सुद्धा आपल्या अधिकारानुरूप आपल्याला गरजेचं असलेलं साधन सोडू नका, साधनच्युत होऊ नका. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा अनेक वेळा सांगत असतो. मी काय साधन करावं हे आपलं आपणच ठरवू नका. किंवा आपल्याला जर वाटत असेल की नाही मला जे कळलेलं साधन आहे, माझं जे साधन वाटतंय ते योग्यच आहे, तर काही हरकत नाही, ते करत राहा. परंतु साधनच्युत होणे हा आपला परमार्थ नाही, साधनातीत होणे हा आपला परमार्थ आहे. आणि या ठिकाणी जे आपण साधन आता अवलंबतो आहोत हा वेदांत शास्त्रातील एक प्रकरण ग्रंथ म्हणूया, आणि तो म्हणजे दृक् दृश्य विवेक. या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. पार्श्वभूमी अवांतर विषय बाजूला ठेवून आता पुन्हा एकदा आपण या विषयाकडे वळूया. दृक् दृश्य विवेक हा आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. या ग्रंथातील 10व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. 9 श्लोक अभ्यासल्यानंतर मागील वेळेस आपण 10वा श्लोक अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. अहंकार लये सुप्तो भवेद देहोप्यचेतन अहंकार विकासार्थ स्वप्न सर्वस्तु जागर. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आपण पाहिलेला आहे की अहंकार हा 3 अवस्थेतून जातो. एक विकसित अवस्था, एक अर्धविकसित अवस्था आणि एक अविकसित अवस्था. तर अविकसित अवस्था खरं पाहिलं तर या ठिकाणी लिहिलेली नाही, हे आपण मागे विचार केलेला आहे कदाचित. अविकसित अवस्था आपण या अवस्थेचा विचार केलेला नाही, म्हणजे सविस्तर विचार केलेला नाही, आणि तो आता करणारही नाहीये, विस्ताराने करणार नाही. पण थोडक्यात अविकसित अवस्था म्हणजे काय, विकसित म्हणजे काय आणि अर्धविकसित म्हणजे काय याचा आपण विचार करतो आहोत. विकसित अवस्था म्हणजे जागृत अवस्था, अर्धविकसित अवस्था म्हणजे स्वप्न अवस्था आणि अविकसित अवस्था म्हणजे सुषुप्ती अवस्था. तर सुषुप्ती अवस्था ही जी आहे ही अविकसित अवस्था आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारे कुठलाही व्यवहार होत नाही. त्या ठिकाणी फक्त एकच व्यवहार होतो आणि तो सुद्धा कुठल्याही साधनांशिवाय होतो, सुखाचा भोग. आपण सुषुप्तीमध्ये फक्त काय करत असतो, सुख उपभोग, आणि कुठल्याही साधनाशिवाय. म्हणजे कुठल्या साधनांनी सुख मिळतं हा जो आपला भ्रम आहे तो भ्रमच आपण अनंत जन्म पाळत आलो, आणि म्हणून आपल्याला गटांगळ्या खाव्या लागल्या. तुम्हाला आणि मला, आपल्या दोघांनाही हे नक्की लक्षात घेणे आहे की कुठल्याही साधनांशिवाय सुख प्राप्त होत असतं सुषुप्तीमध्ये. मग जर सुषुप्तीमध्ये कुठल्याही साधनांशिवाय सुख मिळतं तर भगवंताचं जे खरं सुख आहे त्याला कुठल्या साधनांची अपेक्षा असेल. कुठल्याही साधनाशिवाय भगवत सुख प्राप्त होत. मग एवढ्या साधनांचा गोंधळ काय, साधनांचा हा एवढा मोठा पसारा काय, तर तो तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे जैसा ज्याचा अधिकार तैसा त्यास उपदेश या वचनाप्रमाणे साधनांची ही विभागणी झालेली आहे. परंतु सर्वोत्कृष्ट अवस्था म्हणजे साधने सरती आपैसी. दृष्टांतामध्ये ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे जेवण करता 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 आपलं पोट भरून जातं आणि मग नंतर कुठल्याही साधनाची गरज नसते, त्याचप्रमाणे हे साधनं करत 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 गेल्यानंतर एक वेळ अशी येते, म्हणजे साधनं केल्यामुळे येते असं नाही, साधनं केल्यानंतर पुढे एक वेळ अशी येते. काय येते तो एक निराळा विषय आहे. पण साधनं करत 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 एक वेळ अशी येते की नंतर लक्षात येतं की ही सगळी साधनं काही आता गरजेची नाही आणि ती साधनं गळून पडतात ती. तर आता ही फार उत्कृष्ट अवस्था झाली. सुषुप्तीमध्ये आपल्याला जो सुखाचा उपभोग होतो त्यासाठी कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. त्या अवस्थेचा आपण सध्या विचार करणार नाही. आपण पुढे खाली ज्या 2 अवस्था यांचा विचार करतो आहोत. एक अवस्था आहे कुठली, जागृत, आणि दुसरी अवस्था आहे स्वप्न. जागृत अवस्था कशी आहे, इथे सांगितल्याप्रमाणे विकसित अवस्था आहे. विकसित म्हणजे काय, मग तुम्ही म्हणाल चांगलं आहे ना, उलट विकसित अवस्थेमध्ये राहायचंय नाही का, कशाला विनाकारण तिकडे समाधीमध्ये जायचं, कारण समाधी काही विकसित अवस्था थोडीच आहे.
विकसित या शब्दाचा अर्थ काय आहे, विकसित हा शब्द का वापरला आणि अर्धविकसित हा शब्द कशासाठी वापरलाय? कारण विकास करणे असं जर आपण काही धोक्यात धरून बसलो तर चांगलं आहे ना उलट, नाही का? विकसित या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये आपण जसा विकास म्हणजे प्रगती असा धरतो तसा हा नाही आहे का? तसं जर कोणी धरेल नव्हे, तसंच धरत आलोय आपण. आपल्याला जागा होण्यामध्ये इतका रस वाटतो, म्हणजे व्यवहारात काही काही लोक तर 4-4 तासच झोपतात, काही काही लोक 3-3 तास झोपतात, काही काहींना झोपतात कधी हेच कळत नाही, म्हणजे इतका कमी वेळ झोपतात ते. त्यांना असं वाटतं जागृतीमध्ये राहून काय करू आणि काय नाही, किती कमवू आणि किती नाही, काय काय करावं काय काय नाही करावं असं प्रत्येकाला वाटत राहतं. झोपतात पण ते थकल्यामुळे झोपतात. माणसं कशी झोपतात? थकले नाही तर झोपणारच नाहीत कदाचित काही नाही. खरं पाहिलं तर आपण विचार केलाय की अहंकार लय सुटतो, म्हणजे अहंकाराचा लय झाल्यामुळे झोपायचं असतं किंवा झोपतो मनुष्य. थकवा हे त्याला निमित्त कारण होतं, पण यांना थकवा हेच उपादान कारण वाटतं, थकतात म्हणून झोपतात. आणि मग कधी उठेल आणि पुन्हा कामाला लागेल असं वाटतं. जागृत अवस्था ही जी विकसित अवस्था असं इथे लिहिलेलं आहे, तर विकसित या शब्दाचा अर्थ चुकीचा घेऊ नये. विकसित म्हणजे काय? तर सर्व इंद्रिय जागृत होतात, सर्व इंद्रिय विकसित होतात. जसं आपण एखादं बी पेरलं, जमिनीमध्ये एखादं बी पेरल्यानंतर ते बी आता सध्या काय सुप्त अवस्थेमध्ये, पेरण्याच्या आधी खरं ती सुप्त अवस्था आहे. आपल्या हातात जर आपण एखादं बी घेतलं, कुठलंही बी असू द्या, एखादं बी आपण हातामध्ये घेतलं, उदाहरणार्थ शेंगदाणा आहे. आता हा शेंगदाणा आपण हातावर घेतला तर हा कुठल्या अवस्थेत आहे? सुप्त अवस्थेमध्ये. आता हा जमिनीमध्ये टाकला, आता कुठल्या अवस्थेत आहेत? आणि त्याला पाणी दिलं, खत पाणी घातलं, आता 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 कोंब फुटायला लागला की अर्धविकसित अवस्था आहे. आणि मग जमिनीच्या बाहेर त्याची पानं आली की मग विकसित व्हायला लागला तो, आणि पूर्ण झाड झालं की मग पूर्ण विकास. म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये, अर्धविकसित अवस्थेमध्ये आणि विकसित अवस्थेमध्ये आपण बीजाच्या द्वारे जर विचार केला, आंब्याची कोय आहे किंवा शेंगदाणा आहे, काही असो, कुठलंही उदाहरण घ्या, कुठलीही बी घ्या, तर विकसित अवस्था म्हणजे काय? झाड रूपाने तयार होणे, म्हणजे बाहेर पडणे, याला विकसित असं म्हणतो आपण. तसंच इंद्रिये जी आहेत, ही इंद्रिये, या इंद्रियांच्या द्वारे होणाऱ्या सर्व क्रिया, प्राणांची हालचाल, प्राणांच्या द्वारे इंद्रियांची हालचाल, पूर्ण स्थूल शरीराची हालचाल, मनाची हालचाल, बुद्धीची हालचाल, अहंकार, या सर्वांचीच हालचाल, ही सगळी जी हालचाल आहे ही सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होते? बंद असते, म्हणून ती अविकसित अवस्था. स्वप्नात आलो की काय होतं? स्थूल शरीर हालत नाही, पण मन जे आहे, मन सूक्ष्म देहामध्येच अनेक विषय भोगत राहतं. सूक्ष्म देहामध्येच असंख्य जागृत अवस्थेसारखेच पदार्थ निर्माण केले जातात. हे सगळे फसवे असतात, खोटे असतात, खरे नसतात. जागृत अवस्थेमध्ये असलेल्या संस्काराला धरूनच स्वप्न अवस्थेमध्ये अनेक रथ, हत्ती, घोडे, माणसं, जनावरं, जे नको ते असे पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी सूक्ष्म शरीर काम करत आहे, तिथे सूक्ष्म शरीर काम सुरू आहे, परंतु स्थूल शरीर मात्र काय सुरू नाही. स्थूल शरीर चालत नाहीये, स्थूल शरीर निश्चित पडलेलं आहे. आणि म्हणून या अवस्थेला अर्धविकसित अवस्था म्हटलं. जेव्हा जागृतीत येतो तेव्हा काय होतं? जागृतीत आल्यानंतर स्थूल शरीर हलायला लागतं. मग स्थूल शरीर हलल्यानंतर ह्याच्यापेक्षा अजून काही विकास होणार नाही, ह्याच्यापेक्षा पुढे काही विकास होणार नाही. स्थूल शरीराची हालचाल हा सगळ्यात शेवटचा विकास दिसतो, म्हणून ही पूर्ण विकसित अवस्था म्हटलेलं आहे. या ठिकाणी जी पूर्ण विकसित अवस्था आपण जागृती म्हणतोय त्याचं कारण असं आहे, स्थूल शरीर हालचाल करायचं बंद झालं, स्थूल शरीराने हालचाल करणं बंद केलं आणि सूक्ष्म शरीर हालचाल करत आहे, ही स्वप्न अवस्था आहे. दोन्ही शरीर हालचाल करायचे बंद झाले की सुषुप्ती अवस्था. म्हणजे अविकसित, अर्धविकसित आणि पूर्ण विकसित अशा ह्या 3 अवस्था आहेत. आणि या सगळ्या 3 अवस्थेला कारण, खरं तर तिन्ही अवस्थेला कारण कोण आहे? अहंकार. अहंकारामुळे 3 अवस्थेत फिरतोय आपण.
म्हणून अहंकार संपवणं, अहंकाराचा विचार करा असं शास्त्रात सांगण्यात येतं. अहंकार हा फार महत्वाचा आहे. अहंकार, कशाचा अहंकार ठेवायला पाहिजे आपण? अहंकार कशाचा ठेवा? कशाचा अहंकार ठेवला पाहिजे? माझा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. तो असतोच म्हणा. महाराजांनी विचारलेला प्रश्न म्हणजे अहंकार. अहंकार जो आहे आपण कशावर ठेवला पाहिजे आणि आपण कशावर ठेवतो, कशावर ठेवू नये? सुषुप्तीवर ठेवा. अहंकार, आता आपला प्रश्न, माझा प्रश्न जो आहे तो या अवस्थेला धरूनच आहे. विकसित, अविकसित या दोनच अवस्थेंचा विचार जरी केला तरी आपण विकसित अवस्थेवर अहंकार ठेवावा का अविकसित अवस्थेवर अहंकार ठेवावा का अर्धविकसित अवस्थेवर ठेवावा? अविकसित, अर्धविकसित का विकसित या कुठल्या ठिकाणी अहंकार ठेवावा? आता हे तर लांबच राहिलं, हा विषय तर लांबच राहिला. लोकांचा अहंकार कुठे आहे माहिती आहे? जागृत अवस्थेमध्ये असंख्य व्यवहार आहेत. जागृत अवस्थेचे व्यवहाराचा हिशोब करता येईल का? आपल्या स्वतःचेच फक्त. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण किती व्यवहार करतो? स्थूल शरीराने, सूक्ष्म शरीराने किती मोजता येतील? अगणित. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण स्थूल आणि सूक्ष्म शरीराने अगणित व्यवहार करतो. त्याला काही हिशोबच नाही, काही हिशोब नाही. काही एका दिवसाच्या व्यवहाराला हिशोब नाहीये की एवढे मोजताच येणार नाही की आपल्या मनाने किती संकल्प विकल्प केले, बुद्धीने किती निश्चय केले, आपल्या अंतःकरणामध्ये किती उत्पात तयार झाले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, काय 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 तयार झालं. सूक्ष्म शरीरात काय खळबळ झाली एका दिवसात. स्थूल शरीर, इंद्रिये यांच्याद्वारे किती क्रिया, काय काय क्रिया, कशा कशा क्रिया केल्या, त्या प्रत्येक क्रियेवर आपण कसा 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 अहंकार धरला. तर या सगळ्यांचा जर विचार केला तर इतका मोठा हा हिशोब आहे की त्याचा हिशोबच लागत नाही, कळतच नाहीये किती. आणि या एवढ्या क्रियांपैकी स्थूल किंवा सूक्ष्म कुठल्या तरी एखाद्या क्रियेवर आपण अहंकार धरतो जास्त. आणि मरेपर्यंत काही लोक एखाद्या क्रियेवर अहंकार धरून राहतात, मरेपर्यंत. स्थूल किंवा सूक्ष्म यापैकी कुठल्या तरी एखाद्या क्रियेवर अहंकार धरून मरतात लोक, पण अहंकार सोडत नाही. काय धरतील अहंकार हे सांगू शकत नाही. जेवढे जीव आहेत तेवढ्या प्रकारचे अहंकार आहे. म्हणजे एखादा मी ब्राह्मण आहे हा अहंकार धरून बसतो. ब्राह्मण म्हणजे स्थूल शरीर. आता स्थूल शरीराचा ब्राह्मण आहे, तो समजतो मी ब्राह्मण आहे असं समजून तो मरेपर्यंत तो अहंकार धरून राहतो. मरतो तो. मरताना सुद्धा मुलांना वगैरे सांगतो आपण ब्राह्मण आहेत, लक्षात ठेव, आणि मला त्याप्रमाणे सगळा पुढचा विधी कर. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय. प्रत्येक जण कुठल्या प्रक्रियेवर, कुठल्या क्रियेवर, स्थूल किंवा सूक्ष्म कशावर अहंकार धरेल सांगता येत नाही. म्हणजे प्रामुख्याने. आणि दुय्यम अहंकाराचा तर हिशोबच नाही. दुय्यम अहंकार तर किती असतील सांगताच येत नाही. म्हणजे माझ्यासारखा शहाणा कोणीच नाही. मग कधी कधी चुकल्या की वाटतं नाही आपण थोडेसे चुकीचे पण असू शकतो. अशा रीतीने कुठल्या ना कुठल्या क्रियेवर, स्थूल सूक्ष्म क्रियेवर जीव अहंकार धरत राहतो. स्थूल आणि सूक्ष्म क्रियेवर अहंकार, कुठल्या तरी क्रियेवर. आणि तो अहंकार पूर्ण करण्यासाठी झटत राहतो. त्याचं झटणं कशासाठी आहे? आपण जे रात्रंदिवस झगडतोय हे कुठला तरी अहंकार पूर्ण करण्यासाठी. आपला अहंकार आहे त्याच्या पूर्ततेसाठी आपण झगडतोय. आणि या नादामध्ये, आपल्या अहंकाराच्या पूर्णतेच्या नादात आपल्याला काय करायचं हे माहित नाही. काय करायला पाहिजे होतं ते बाजूला गेलंय. म्हणजे एखादा म्हणतो नाही आता मला मुलाबाळांची व्यवस्था सगळी करावी लागणार, हा त्याचा काय आहे? त्याचा अहंकार आहे तो. एखादा म्हणतो नाही आता मला बायकोची सगळी नीट व्यवस्था करावी लागणार आहे. एखादा म्हणतो एखादी म्हणते की मला नवऱ्याची सगळी व्यवस्था करायला लागणार आहे. एखादा म्हणतो मला ही सगळी शेतीवाडी नीट जपून ठेवली पाहिजे. एखादा म्हणतो मला हे सगळं वाढवलं पाहिजे. एखादा म्हणतो नाही आपल्याला तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, हेल्थ इज वेल्थ.
कोण काय घेऊन बसेल हिशोबच नाही. प्रत्येक जण काहीतरी घेऊन बसलेला आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी तो प्रयत्न करतोय. मग एखादा अहंकार त्याचा पूर्णतेला जरी गेला, म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण जरी झाली, तर मग दुसरा. कारण एखादा अहंकार धरून बसतोय की मी 10वी पास करणारच, 10वी पास करतो. मग 10वी पास झाले की मग तो काय थांबतो काय? नाही, मग तो दुसरा अहंकार काहीतरी धरतो. एवढ्या मधल्या काळामध्ये काही दुसरा अहंकार धरलाच नाही असं नाही. काही प्रमुख अहंकार असतात, काही दुय्यम असतात. अशा रीतीने जागृत अवस्थेमध्ये आपण स्थूल आणि सूक्ष्म असंख्य क्रिया, या क्रियेंवर अहंकार धरून बसतो. झोपताना सुद्धा त्याच अहंकाराची काळजी करत झोपतो. म्हणून दुसऱ्या दिवशी जागा झाला की पुन्हा तेच सुरू असतं. काय करीन सांगता येत नाही. प्रत्येक जण महाराज जरी झाला तरी मी आश्रमच बांधीन, शिष्यच गोळा करीन, काय करीन सांगता येत नाही. फार तपश्चर्या करीन, तेजपुंज शरीर करीन, एखादा विचार करतो स्वर्गालाच जाईल, एखादा म्हणे हवेतच उडेन, एखादा विचार करतो पाण्यावर चालता येईल का नाही त्याचा विचार करीन. नको नको त्या प्रकारचे परमार्थात सुद्धा अहंकार. व्यवहारातही तसं आहे, परमार्थात तसं. जागृत अवस्था ही तसलीच आहे. विकसित झालंय ना पूर्ण. कोण कोण विकसित झालंय? जागृत अवस्था म्हणजे काय? कोणाचा विकास आहे तिथे? अहंकार लय, मग विकसित कोण झालं? लय कोणाच झाला होता? ज्याचा लय झाला होता तोच विकास पावला ना. म्हणून विकास कोणाचा आहे? अहंकाराचा विकास म्हणजे जागृत अवस्था. इंद्रिय जड आहेत, त्यांना कुठलं काय कळतंय? त्या अहंकारावर चालतात. इंद्रियांचं चालणं हे इंद्रियांवर नसून अहंकारावर आहे. इंद्रियाला चालवणारा कोण आहे? इंद्रियाला अहंकार चालवतो. इंद्रिय स्वतःहून चालत नाही. स्थूल शरीर स्वतःहून चालत नाही. याला इंद्रियांनी चालवावं लागतं आणि इंद्रियांना अहंकाराने चालवावं लागतं. अहंकार मध्यस्थ आहे, सगळ्यांचा मेन येतो. तो इंद्रियांना चालवतो, हाकलतो तो इंद्रियांना, आणि मग इंद्रिय स्थूल शरीराला चालवतात. त्यामुळे अहंकारावर सगळा खेळ आहे. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजस. सगळा खेळ अहंकारावर आहे. आपण जे व्यावहारिक अहंकार धरून बसतो हे तर फार शूद्र आणि फालतू आहेत, त्याला काही अर्थच नाही. त्याच्यात मारतात लोक. तर हे इकडचं काय कळायचं? तिथे जे अहंकाराचा वारा न लागो राजस असं म्हटलेलं आहे ते हे या अहंकाराचा वारा आहे. कुठल्या? जो विकसित होतो, अर्धविकसित होतो, अविकसित होतो. याचा आपल्याला त्रास होऊ नये, या अहंकाराने आपल्याला संपवू नये. नव्हे, त्यांनी संपवलंय आपल्याला. म्हणून नामदेवराय जे म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा, ते आपण जरी व्यवहारामध्ये किंवा आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये जरी आपण व्यावहारिक दृष्टीने अहंकार म्हणत असलो तरी खरं तर त्या ठिकाणी नामदेवरायांनी वापरलेले शब्द हे जे आहे ते या अहंकाराशी संबंधित. याचा वारा लागला नाही पाहिजे. म्हणजे ह्याच्यातून बाहेर पडायचं. आपण घेताना अर्थ करताना काय करतो? वाच्यार्थाने सहजपणे आपण अर्थ करताना काय करतो की आपल्याला जो अहंकार असतो एखाद्या गोष्टीचा तो नको असं नामदेवरायांनी सांगितलंय. तर तो दुय्यम आणि गौण अर्थ येतो, मुख्य अर्थ नाही येतो. तर या अहंकाराचा वारा न लागो राजसा असं जर म्हटलंय तर आपल्याला या अहंकाराचा विचार करणेच आहे. तो भयानक आहे एवढं नक्की आहे. मग विकसित झाला ते चांगली गोष्ट आहे काय? मग अर्धविकसित करूया काय? जाऊ दे, अर्धविकसित करू. मग विकसित नको, अर्धविकसित चालेल? नको, मग अविकसित करू त्याला. अहंकाराचं 3च गोष्टीमध्ये जाणार आहे तो. एक तर लय झाला तर अर्धविकसित किंवा अविकसित, आणि विकसित झाला तर जागृत अवस्थेमध्ये. म्हणजे 3च अवस्थेत जाणार आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3च अवस्था. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे काही या 3 ठिकाणी नाही जायचं. हे अवलंबून कोणावर आहे? आठवण नाठवण अहंकारावर अवलंबून आहे. म्हणून त्या अहंकाराचा विचार करणे आहे. या ठिकाणी अहंकार हा जो शब्द आलेला आहे हा महत्वाचा आहे. अहंकाराच्या लयामध्ये आणि अहंकाराच्या विकसित होण्यावर 3 अवस्था आहे. आपण ज्या 3 अवस्था भोगत आलो अनंत जन्मांपासून, या फक्त अहंकाराच्या विकसित आणि लय पावण्यावर आहे. लय पावला की सुप्त अवस्था. अहंकार लय सुप्तो, अहंकाराचा लय झाला की सुप्त अवस्था. आणि त्या काळामध्ये स्थूल देह हा अचेतन वाटतो लय अवस्थेमध्ये. म्हणजे स्वप्नात जरी असेल तर त्याचा देह, स्थूल देह जो आहे तो
अचेतन होतो. अचेतन होतो म्हणजे मागे विचार केल्याप्रमाणे तसा अचेतन होत नाही. मेल्यानंतर जसा अचेतन होतो तसं नाही होत, तर हालचाल करत नाही, अशा रीतीने अचेतन होतो. आणि गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये तर तो अचेतनच राहतो, हे आपल्याला माहित आहे. म्हणून सुप्त अवस्थेमध्ये दोन अवस्था ज्या येतात, स्वप्न आणि सुषुप्ती, या दोन्ही अवस्थेत स्थूल देह मात्र अचेतन राहतो. आणि सुप्त अवस्थेतूनच जेव्हा थोडासा तो विकसित होतो तेव्हा स्वप्न अवस्था येते, आणि स्वप्न अवस्था जेव्हा पूर्ण विकसित तेव्हा जागृत अवस्था येते. असा विषय या 10व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. अहंकार. आता काय करायचं ह्याचं काही सांगितलेलं नाही, ते काय करावं ह्याचं एवढं फक्त सांगितलंय त्यांनी. त्याचं काही छाननी नाहीये किंवा त्याचा विषय नाहीये. फक्त त्यांनी सांगितलं की बाबांनो, अहंकार. कुठला अहंकार? जो मागच्या श्लोकामध्ये वर्णन केला, त्याच्या मागच्या श्लोकामध्ये वर्णन केला तो अहंकार. काय तो अहंकार कोणाशी तादात्म्य करतो? चिती, छाया, स्थूल देह आणि साक्षी या तिघांशी तो तादात्म्य करतो. कसं करतो? 3 प्रकारे करतो. सहज, कर्मज आणि भ्रांतिजन्य अशा 3 प्रकारचं त्याचं तादात्म्य आहे. आणि या 3 प्रकारचं तादात्म्य तिघांशी करून तो अशी विकसित, अविकसित, अर्धविकसित अवस्था निर्माण करतो. बघा, तो काही एकट्याने ते जरी केलेलं असलं तरी कसं केलंय ते? तिघांशी तो तादात्म्य करतो. तिघांशी तादात्म्य 3 प्रकारचं करतो, आणि 3 प्रकारचं तादात्म्य तिघांशी करून अशा 3 अवस्था तयार करतो. त्यालाच आपण स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती असं म्हणतो. त्याच्यामध्ये अहंकार आणि चितिछाया म्हणजे चिदाभास, अहंकार आणि चिदाभास यांचं जे तादात्म्य आहे ते सहज तादात्म्य असल्यामुळे त्याच्या नादी लागायचं नाहीये असं आपलं ठरलंय. नादी लागायचं नाही म्हणजे ते जाईल, त्याचा काही विचार नाही करायचा. मग अहंकार आणि स्थूल शरीर यांचं जे तादात्म्य आहे, यांच्या तादात्म्याबद्दल कर्मक्षय होण्याची वाट बघायची. कर्मक्षयात ते तादात्म्य जाईल, कर्मक्षय होण्याची वाट बघायची. आणि साक्षी आणि अहंकार यांचं जे तादात्म्य आहे, यांचं तादात्म्य भ्रांतिजन्य असल्यामुळे प्रबोधाची वाट नाही बघायची आहे. प्रबोध प्राप्त करायचा आहे. कारण उठा, जागे व्हा रे आता असं म्हटल्यानंतर आपल्याला करणे तिथे ते आता कर्मक्षय होऊ शकत नाही. दुसऱ्या कर्माने कुठल्या तरी तिसऱ्या कर्माचं काही कर्मक्षय करता येणार नाही. जरी केला तरी ज्या कर्माने आपण कर्मक्षय करतो ते कर्म पुन्हा काहीतरी प्रतिक्रिया देणार आहे. त्यामुळे कर्मामध्ये फार मोठा गोंधळ आहे असा आपण विचार केलेला आहे. त्याच्यातली काही कर्म जी आहेत, ही कर्म नियमाने फळ देतातच. काही कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केली तर ती फल देत नाहीत असं म्हणतात. असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. कारण ईश्वरार्पण बुद्धीने काही कर्म करायला सांगितलेली आहेत, काही कर्म करायलाच नाही सांगितलेली आहेत. आणि जी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करायला सांगितलेली आहेत त्या कर्मामध्ये पुढे त्या कर्माचा बाध लागत नाही असं शास्त्रात वर्णन आहे. पण शास्त्रामध्ये हे पण सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा त्याची तशी स्थिती होते तेव्हा त्याला ज्ञानाचा अधिकार येतो, म्हणजे प्रबोधाच्या लायकीचा होतो तो, आणि मग त्याला प्रबोध करून घेणं गरजेचं आहे. म्हणून कर्मक्षय जरी आपण कुठल्याही प्रकारे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करू शकलात तर, किंवा नाही करू शकलात तरी सुद्धा आपल्याला प्रबोध हा फार महत्वाचा आहे. आणि प्रबोध जो आहे तो पुन्हा साक्षी आणि अहंकार यांच्याशी संबंध जो आहे त्याच्यावर विचार करणार आहे. भ्रांतिजन्य असलेला हा अध्यास, भ्रांतिजन्य असलेला हा संबंध, अध्यास याला म्हणतात. तर तो अध्यास हटवण्यासाठी आपल्याला शास्त्र, या शास्त्राचा, सद्गुरूंचा उपयोग करणे आहे. अहंकार या एका अहंकाराने एवढा गोंधळ मांडला. मग नामदेवरायांनी असं म्हणणं योग्य नाही का की त्याचा वारा लागू नये म्हणून? त्यानेच गोंधळ मांडला सगळं.
ब्रह्मदेव अहंकारापोटी ब्रह्मदेव झाला. ब्रह्मदेव सुद्धा कशामुळे अहंकार झाला माहित नाही, पण ब्रह्मदेव कसा झाला? अहंकारामुळे ब्रह्मदेव झाला. आपण मनुष्य झालो. का झालो? लोकांना माहितीच नाही काय झालो, माहित नाही झालो, पण अहंकारामुळे मनुष्य झालो. आपण किडामुंगी जरी झालो तरी सुद्धा अहंकारामुळेच झालेलो आहे. म्हणजे किडामुंगीपासून, दगडधोंड्यापासून तर वर ब्रह्मदेवापर्यंत सगळेच जण हे अहंकारामुळे असे झालेले आहेत. म्हणून या सर्वांनाच हा विचार करावाच लागणार आहे. मनुष्य देहात आल्यानंतर या सगळ्यांनाच हा विचार करावा लागणार आहे की याचा आता काय इलाज करायचा, याच्यावर काय उत्तर शोधायचं, याचा सगळ्यांनाच विचार करावा लागणार आहे. नाही केला हा त्याचा प्रश्न आहे. तर अहंकार हा विकास पावल्यानंतर आपली जागृत अवस्था येते आणि या जागृत अवस्थेमध्ये आपण इतकी धन्यता मानतो की काही सांगायलाच नको. आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये एवढी धन्यता वाटत नाही, सुषुप्ती अवस्थेमध्ये बद्दल आपल्याला एवढं काही वाटत नाही, पण जागृत अवस्थेमध्ये आपल्याला इतकी धन्यता वाटते की काही सांगायलाच नको. माणसांना जर शक्य झालं तर ते म्हणतील कधीच झोपायचं नाही. काय म्हणतील? कधीच झोपायचं नाही आणि कधीच स्वप्नात जायचं नाही. म्हणजे आपण रात्रंदिवस जागत राहू. काही लोक तर बरेच दिवस जागत राहतात काहीतरी काम करण्यासाठी, अहंकार पूर्ततेसाठी. विकसित झालेल्या अहंकारावर लोकांना फार गंमत वाटते. काय त्याच्यामध्ये गंमत वाटते काही कळत नाही. पण अहंकार पूर्ण विकसित झाला ही काही चांगली अवस्था आहे? अहंकार हा वाटोळा करणार आहे का चांगला आहे? असं कुठंच लिहिलेलं नाही की व्यवहारात सुद्धा अहंकार चांगला आहे असं कोणी म्हणणार नाही. व्यवहारात सुद्धा, परमार्थ तर नाहीच म्हणत, व्यवहारात सुद्धा तुम्ही कोणालाही विचारा का अहंकार चांगला असतो का, लोक म्हणतील का वा अहंकार चांगला असतो म्हणतील? कोणीच म्हणणार नाही. व्यवहारातही अहंकार चांगला म्हणला जात नाही आणि परमार्थात सुद्धा अहंकार चांगला म्हणला जात नाही. मग हा अहंकार जर पूर्ण विकसित झालेला असला तर ती काही चांगली अवस्था आहे? म्हणून सगळ्यात वाईट जर कुठली अवस्था असेल तर जागृती. सगळ्यात मोठा भ्रम आहे जागृती. जागृती हाच मोठा भ्रम आहे. जागृती इतकी वाईट अवस्था कुठलीच नाही. प्रामुख्याने आपण जर फिरलोय ते कशामुळे फिरलोय? या अहंकाराच्या विकसित झालेल्या अवस्थेमुळेच फिरलोय. म्हणून जागृतीविषयी काहीतरी विचार करा. जागृतीमध्ये काहीतरी याचं उत्तर शोधावं लागेल. अहंकार हा जो आहे हा जागृतीमध्ये विकसित झालेला असतो. काय झालेलं असतं? बरोबर ना? मग काय करावं लागेल आता? याचं उत्तर काय करावं लागेल? त्याला काय प्रबोधन करणं? प्रबोध आहेच, म्हणजे प्रबोध तर सगळ्यांना, प्रबोध द्यायचं नाही असं नाही, प्रबोधच आहे. आता हे आपला प्रबोधाचा विषय आहे. काय करावं लागेल? अहंकाराची विकसित अवस्था म्हणजे जागृती. मग आपल्याला जर अहंकार नको असेल तर काय करावं लागेल? जागृती संपवावी लागेल. हा प्रबोध आहे. काय करावं लागेल? जागृती संपवावी लागेल. जागृती संपली तर काय होईल? अहंकाराची कुठली अवस्था जाईल? विकसित अवस्था जाईल. पण हे कधी करायचंय? जे सहज होतं ते तेव्हा करायचं नाही. ते एखाद्याला हा चला मी आता झोपतो म्हणजे मग जागृत अवस्था गेली, तसं नाही. ते प्रबोध म्हणजे काय? प्रबोध म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जागृती गिळवून जागणे. कसं जागणे? जागृती गिळवून जागणे. गिळणे म्हणजे जागृती संपवणे. हे कोणाला सांगितलं? चांगदेवाला सांगितलंय. शेवटच्या म्हणजे परमोच्च म्हणजे शेवटच्या ओवीत. चांगदेव कोण होता? मग चांगदेवाला सुद्धा हे माहित नव्हतं जे मी तुम्हाला आत्ता सांगतोय. म्हणजे तुम्ही चांगदेवापेक्षा श्रेष्ठ आहात. लगेच हरभऱ्याच्या झाड्या चढू नका. चांगदेवाशी कम्पेअर करणं म्हणजे चांगदेव फार श्रेष्ठ आहेत. आपण त्यांच्याशी विचारही करू शकत नाही. त्यांच्या अवस्थेचा विचार नाही करत. त्यांच्यासाठी अवतार महापुरुष येतात. तुमच्यासाठी माझ्यासारखा फालतू माणूस येतो. त्यामुळे किती फरक आहे का नाही? गाटांगळ्या घालत येणारा मनुष्य तुम्हाला बोध करतोय, म्हणजे काहीतरी सांगतोय. आणि चांगदेवाला कोणी सांगितलं? अवतार महापुरुषाने सांगितलं. म्हणजे फरक आहेच ना काहीतरी.
म्हणजे माझ्यात ज्ञानदेवात फरक आहे आणि तुमच्यात चांगदेवात फरक आहे. त्यामुळे असं काही आपण समजू नये, मी असं समजू नये मी ज्ञानदेव झालो आणि तुम्ही असं समजू नये की तुम्ही चांगदेव झाले, असं काही समजू नये आपण. मग एखाद्याला श्रद्धा असते म्हणून ते म्हणतो नाही महाराज तुम्ही खरंच श्रेष्ठ आहात, तुम्ही अवतारात अमकात तमकात, त्याला काही किंमत नसते. तात्विक दृष्ट्या तर मग तुम्ही पण ब्रह्मच आहात ना. तात्विक दृष्ट्या तुम्ही ब्रह्म नाही. मी जर श्रेष्ठ असेल तर तुम्ही सुद्धा तात्विक दृष्ट्या ब्रह्मच आहात, मग त्यात काय नवल आहे नाही का. त्यामुळे असं काही मी समजू नये आणि तुम्हीही समजू नये. तर असो, जागृती गिळणे आहे, जागृती संपवायची आहे, जागृतीच राहिली नाही पाहिजे. जागृती गेली तर होईल काय, पण जागृती कशी संपवावं लागेल. जशी सहजच संपते. उदाहरणार्थ आपण रात्री झोपल्यानंतर काय होतं, सहज संपते. जागृती सहज संपते. आपण थकलेलो असो, काही कारण असो, परंतु आपण झोपलो, मग स्वप्नात जाऊ किंवा सुषुप्तीत जाऊ, जागृती संपली. म्हणजे अहंकाराची विकसित अवस्था गेली, म्हणजे अहंकार लय झाला. मग असं नको म्हणून काही लोकांनी काय विचार केला की आपण आता जरा व्यवस्थित बसूया, मांडी वगैरे घालून एक विशिष्ट प्रकारचं आसन धारण करून असं बसूया आणि मग आपण काय करूया, वृत्तीला माघारी फिरू. आता ते लोक काय करतात आणि आपल्यात काय फरक आहे, हा फार मोठा विषय आहे. आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे, ज्ञान मार्गामध्ये आणि योग मार्गामध्ये काय फरक आहे, हे न कळल्यामुळे बऱ्याच लोकांना वाटायला लागले योग मार्ग आणि ज्ञान मार्ग एकच आहे. कारण योग मार्गाने सुद्धा ब्रह्मज्ञान होतं आणि ज्ञान मार्गाने सुद्धा ब्रह्मज्ञान होतं, परंतु याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हा फरक लक्षात आला येणं शक्य नाही, फार अवघड आहे. मी जरी तुम्हाला सांगणार आहे तरी सुद्धा फार अवघड विषय आहे तो. योग मार्गामध्ये वृत्तीला माघारी फिरवतात, म्हणजे अहंकाराला प्रयत्नपूर्वक लय करवतात. हे मागील चिंतनात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्ञान मार्गामध्ये या अहंकाराला प्रयत्नपूर्वक लय करायचं नाही. फारच आश्चर्य आहे. कारण तुम्ही जर प्रयत्नपूर्वक एखादं विशिष्ट आसन धरून जर त्याला प्रयत्नपूर्वक असं योग मार्गाच्या पद्धतीने लय करू लागले तर तुम्ही योग मार्गात गेले. मग म्हणजे योग मार्ग वाईट आहे काय, नाही असं नाही सांगत मी. त्या रीतीने जरी केलं तरी चांगलीच गोष्ट आहे, वाईट काही नाही त्यामध्ये उलट तप तयार होणार शरीरामध्ये. म्हणून एखादं जर तसं करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु चांगदेवा इतकं जरी एखाद्याने केलं तरी उपयोगाला येत नाही असं ज्ञानदेवाने सांगितलंय नाही का. चांगदेवाला सुद्धा चांगदेवा इतकं तुम्ही प्रयत्न केला त्या मार्गाने तरी उपयोगाला येणार नाही. हे दोघांच्या संवादावरून लक्षात येतं. 65 वय म्हणजे खरं पाहिलं तर आपल्याला 65 वर्ष अभ्यास करायला पाहिजे, एवढा विषय आहे खरा. 65 वय ह्या 65 वर्ष अभ्यास करायला पाहिजेत. कारण त्यांनी 1250 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना तो 65 वय सांगितलं. 1250 1200 धरा, कारण 50 वर्ष समजा त्यांनी टांगळ मंगळ केली असं धरूया, तसं करणार नाही. तर अहंकाराचा लय जर आपण सहज केला, म्हणजे झोपलो, सहज झाला कर्माने, आपल्या प्रारब्ध कर्माने होतो ना. प्रारब्ध कर्मामध्ये आपल्या अहंकाराचा लय सहजच होतो, तो काही प्रयत्नपूर्वक करावा लागत नाही. समाधी मार्गामध्ये म्हणजे योग मार्गामध्ये प्रयत्नपूर्वक अहंकाराचा लय करावा लागतो. हे 2 मार्ग झाले. आता तिसरा मार्ग आहे. तिसऱ्या मार्गामध्ये या अहंकारावर लक्ष नाही द्यायचं आहे आपल्याला. लक्ष नाही द्यायचं म्हणजे असं डायरेक्ट लक्ष नाही द्यायचं आहे, जसं आपण या 2 ठिकाणी लक्ष कळत नकळतपणे दिलं होतं तसं इथे नाही. इथे काय आहे, इथे अवस्थेचाच आपण विचार करतोय, जागृत अवस्था. ही जागृत अवस्था जी आहे, या जागृत अवस्थेला आपल्याला काय करायचंय, संपवायचं. अवस्थेला संपवायचं, जागृत अवस्था संपवायची. आणि कधी संपवायची, स्वप्नात न जाता संपवायची आणि समाधीकडे न जाता संपवायची. समाधीकडे न जाता, स्वप्नात न जाता संपवायची जागृत अवस्था. म्हणजे काय करावं लागेल, आता बघा मी तुम्हाला बरंचसं सोपं करता आणलेलं आहे, ठीक आहे नाही, बऱ्यापैकी सोपं केलं ना. आता कळलं का, बऱ्यापैकी मी सोपं करता आणलंय. कसं कसं करायचं आता हा विषय नाहीच इथे खरा, आपण पुढच्याच लोकांकडे जाऊ शकतो. हे कसं करायचं वगैरे ह्याच्यात विषय नाही, जे फक्त सांगितलेलं अहंकार लय सुप्तो, सुप्त अवस्थेमध्ये 2 अवस्था, एक सुषुप्ती, एक स्वप्न, आणि विकसित अवस्थेमध्ये जागृती, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मी जे काही सांगतोय सगळं फक्त सविस्तर माहिती म्हणून सांगतोय.
विकसित अवस्था. विकसित अवस्था जी जागृती आहे, या जागृतीला आपल्याला संपवायचं आहे. आणि जागृतीला संपवण्यासाठी 2 रीती वापरायच्या नाहीत. मग जागृतीला संपवण्यासाठी काय करावं? अहंकार राहिला पाहिजे जागृतीतच. कारण बोध हा स्वप्नात झाला किंवा सुषुप्तीत झाला तर तो मान्यच नाही मुळात. तरी सुद्धा काही लोक सांगतात की आम्हाला स्वप्नात गुरु भेटले आणि मग त्यांनी दीक्षा दिली, मग आमचा उद्धार झाला. त्यात तुकाराम महाराज सुद्धा आहेत. बरेचसे असे आहेत की आम्हाला स्वप्न दृष्टांत झाला आणि गुरु भेटले, त्यांनी मंत्र दीक्षा दिली आणि आमचा उद्धार झाला. असं सांगणारे बरेचसे आहेत आपल्या तुकोबांसह. पण स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये आणि सुषुप्तीमध्ये या 3 पैकी कुठल्या अवस्थेत प्रबोध घ्यायला पाहिजे, प्रबोध व्हायला पाहिजे? त्यांना स्वप्नात जरी कळलं, समजा असं धरूया स्वप्नात त्यांना कळलं, तरी त्यांनी ते अवलंब कधी केला? म्हणजे प्रबोध कधी वापरतात? प्रबोध वापरण्याचा काळ कधी आहे? जागृतीमध्ये प्रबोध असतो. प्रबोध हा जागृतीत झाला पाहिजे, स्वप्नात आणि सुषुप्तीत नाही. समाधीत होतो असं काहींचं म्हणणं आहे, म्हणून समाधी लावतात. पण ज्ञानमार्गावाले त्यांना हे सांगतात की बाबा रे, तू स्वप्नकाळीच फक्त ब्रह्माचा अनुभव घेतोस. समजा तो ब्रह्माचा अनुभव घेतो असं धरूया, कारण तो नक्की कोणाचा अनुभव घेतो हा फार मोठा विषय आहे. चिदाभासाचा घेतो का कुटस्थ चैतन्याचा घेतो हा एक मोठा विषय आहे. आता आपण तिकडे जाणार नाही. पण नक्की तो कोणाचा अनुभव घेतो? एखादा श्रेष्ठ असेल तर कुटस्थ चैतन्याचा सुद्धा अनुभव घेत असेल असं मांडण्यात येतं. तो उत्कृष्ट योगी असतो. पण तो सुद्धा जेव्हा उत्थान पावतो समाधीतून, तेव्हा जागृतीमध्ये जैसे थे, तो कसा असतो? जैसे थे. त्याला जागृत अवस्था सगळी तशीच दिसते जशी साधारण माणसाला दिसते. आणि म्हणून तो वैतागतो, कंटाळला की पुन्हा समाधी लावतो, पुन्हा समाधी लावण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानाचं तसं नाहीये. या ग्रंथामध्ये तुम्हाला पुढे लक्षात येणार आहे, सर्वात शेवटी हे वर्णन येणार आहे की काय होतं नक्की ज्ञानाचं, ज्ञानी पुरुषाचं काय होतं, त्याला अशी समाधी लावायला लागते का? पण केव्हा समाधी लावण्याची गरज नाहीये हे कळलं पाहिजे. काही लोक म्हणतात की ज्ञानांची समाधी लावण्याची गरज नसते योग्यांसारखी, मग कशाला पण योग्याच्या वाटेने जायचं? तसं नाही, तुम्ही मूर्खपणाने म्हणताय ते, नाही का? आपल्याला जमेना ते म्हणून आपण म्हणायला लागलो की कशाला योगाने जायचंय. मग ज्ञानाचं तरी कुठे काय करताय, नाही का? असे कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तशा प्रकारे योगाचा तिरस्कार, द्वेष करतात लोक. योग मार्ग हा काही द्वेष करण्यासारखा मार्ग नाहीये. योग मार्ग हा एक श्रेष्ठ मार्ग आहे परमार्थामधला. म्हणून मी जे काही सांगत असतो ते द्वेष बुद्धीने कोणाचंही खंडन करत नाही. स्वपक्ष मंडनामध्ये परपक्ष खंडन होतं, हा माझा काही दोष नाही, नाही का? पण काही जर लोक त्या परपक्षाचा द्वेष करू लागले तर तोही माझा दोष नाही, नाही का? की तो कोणाचाच दोष नाही, सांगणाऱ्यांचा, साधू संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचाही दोष नाही. तो आपल्या कळण्यातला दोष आहे. आपल्याला काय कळलं असो. जागृत अवस्था काय करायची आहे? संपवायची आहे. जागृत अवस्था संपवायची. आणि जागृतीचं संपून काय करणार काय? जागृती संपवायची आहे. कशी संपवायची हा निराळा विषय झाला. पण संपून काय करणार मी नक्की त्याचं? जागृती जी आहे ती संपवायची तर काय करावं लागेल? आपल्याकडे फक्त उपलब्ध अवस्था आहे 3. किती? 3च आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्त. तुम्हाला असं कोणीच सांगितलेलं नाहीये की तुम्ही या 3 अवस्था ठेवाच, असं कुठेही सांगितलेलं नाहीये. तुम्ही त्या 3 अवस्थेपैकी एक अवस्था संपू शकता. काय करू शकता? संपू शकता ती अवस्था. म्हणजे जागृती अवस्था आपण संपू शकतो. कशी संपवायची? तर स्वप्न जे आहे या स्वप्नाला जागृतीत आणायचं. म्हणजे काय करायचं? जागृतीला स्वप्न करायचं. काय करायचं आपल्याला? स्वप्नवत नाही, स्वप्नच करायचं. स्वप्नवत तरी कशाला? वत म्हणजे थोडीशी शंका आहे, कमी प्रतीचं आहे जरा. स्वप्नच करायचंय जागृतीला. स्वप्नवत पहिल्यांदा म्हणू, नंतर स्वप्नच करायचंय. पुढे तर ते पण नाही राहणार, म्हणून मी वत पण नको म्हणतोय. पण ठीक आहे, आपण काय करायचं? जागृतीला स्वप्नवत करायचंय पहिल्यांदा. जागृती स्वप्नवत झाली पाहिजे. यासाठी काय कळलं पाहिजे? स्वप्न म्हणजे काय कळलं पाहिजे. स्वप्न म्हणजे काय? स्वप्न जे आहे या स्वप्नाचा बारीक विचार करायला पाहिजे आधी. आणि मग
जे स्वप्नाचे गुणधर्म आहेत हे सगळे जागृतीला लावले पाहिजेत आणि जागृतीचं पूर्णतः स्वप्न केलं पाहिजे. असं करता येईल का? हो, करता येईल. करता येतं तसं. असंच करायचंय. मी तुम्हाला मार्ग सांगितला. आता स्वप्न, या स्वप्नाचा पहिला अभ्यास करा. स्वप्न म्हणजे काय, स्वप्नाचे गुणधर्म काय आहेत या सगळ्याचा विचार करा आणि त्या स्वप्नाचे हे गुणधर्म जागृतीला लावा. कसं आहे हे, कसं आहे सांगतो. एक वाईट माणूस आहे, वाईट मुलगा आहे आणि एक चांगला मुलगा आहे. आता एक तिसरा मुलगा आहे. त्या तिसऱ्या मुलाने ठरवलं की त्या चांगल्या मुलाला वाईट करायचं. काय करायचं? चांगल्या मुलाला वाईट करायचं. आता तो कसा करेन? काय करावं लागेल त्याला? वाईट मुलाचे जे काही गुणधर्म आहेत ते सगळे कुठे लावावं लागतील? चांगल्या मुलाला चिटकावं लागतील. कसे चिकटतील ते? असं घेतल्याने चिकटल्यास होईल का? नाही. काय करावं लागेल? एक पहिल्यांदा त्या चांगल्या मुलाला त्या वाईट मुलाकडे काहीतरी करून पाठवायचं किंवा वाईट मुलाला त्या चांगल्या मुलाकडे काहीतरी करून पाठवायचं. पहिल्यांदा नुसतं पाठवायचं, काही कारण नाही. हळूहळू त्यांची मैत्री करून द्यायची. दोघांची मैत्री झाली की मग पुढे काय करायचं? त्या वाईट मुलाला सांगायचं, अरे त्याला विचार सिगरेट पितो का? मग आता हा वाईट मुलगा जर त्या चांगल्या मुलाला म्हटला की तू सिगरेट पी, आता सिगरेट पी म्हटल्यानंतर तू लगेच पिल असं होणार नाही. मग वाईट मुलाला ती कला कळली पाहिजे किंवा त्या तिसऱ्या माणसाला कळलं पाहिजे की याला कधी त्याला सिगरेट प्यायला सांगायचं. तो फार टेन्शन मध्ये असला, फार वैतागलेला आहे, टेन्शन मध्ये, फार काहीतरी गोंधळ झाला, त्याच्या घरामध्ये फार टेन्शन आलं. मग हे तिसऱ्या माणसाने काय करायला पाहिजे? त्या वाईट मुलाला लगेच त्याच वेळेस त्याच्याकडे पाठवलं पाहिजे. त्याला घेऊन जा गुत्त्यावर, सगळं टेन्शन गायब. नाही का? मला एक जण म्हणे, आता मागच्या 2-3 आठवड्यापूर्वीच, मला मोठा माणूस म्हणजे विज्ञानातला शिकलेला चांगला, मला म्हणे एकदम सोपं आहे का म्हटलं, टेन्शन घालवायचे का? काही नाही, फक्त दारू प्यायची. आपण काही ते बेवड्या दारुड्या लोकांसारखं थोडंच पिणार आहे. आपण फक्त केवढ्यापुरती प्यायची? आपण फक्त औषध म्हणून प्यायची ती. म्हणजे कारण टेन्शन, मन खराब होणं हे काय रोग आहे ना. तो मनाची चंचल अवस्था, बिघडलेली अवस्था, अस्वस्थ अवस्था, हे काय? हा रोग आहे. तो मानसिक रोग आहे. त्याला घालवायला ह्या लोकांनी हे औषध शोधलंय. म्हणून बरोबर काय करायचं? अशा वेळेस त्याला गाठायचं त्याला आणि त्याला घेऊन जायचं. तो पितो तो. मग असं करत करत एक दिवस असं होतं की तो पक्का असे चांगले म्हणणारे, म्हणजे मी चांगले लहानपणापासून आतापर्यंत मी असे पाहिलेत की ते सुरुवातीला फक्त कसे पित होते? ऑकेजनली प्यायचे ते. तुम्हाला जास्त त्याचं सांगत नाही डिटेलमध्ये. तुम्ही म्हणाल महाराज हे काय, हे तुम्हाला सगळं कसं माहिती आहे? असं व्हायचं गडबड, आहे की नाही? तर ते काय होतात, असा बिघडून जातो तो. सांगायचा मुद्दा असा आहे की चांगल्या मित्राला बिघडायचं काम तो तिसरा मनुष्य अशा रीतीने सहज करू शकतो. त्याने काय केलं? याचे गुणधर्म हळूहळू त्याला चिटकवायला सुरुवात केली. हळूहळू आपमत. एखादी मुलगी आहे, दुसरं उदाहरण सांगतो. एखादी मुलगी आहे, आता तिला बदलायचं आहे. आता बदलायचं म्हणजे काय करायचं? बदलायचं म्हणजे तिचं नाव, गाव सगळंच बदलायचं. तर काय करायचं? सोपं काम आहे, फक्त लग्न करून द्यायचं. मग तिचं नाव आधी काय असतं? आधी नाव तिचं समजा काटे आहे आणि लग्न झालं तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं? ती पूर्णतः जाते का तिकडे? पूर्णतः गेली तिकडे? झाले का ट्रान्सफर? पूर्ण नाही होत. काय होतं? मुलगी एकच आहे, तिच्याच 2 अवस्था आहेत. आधी ती काटे आहे, मग लग्न झाली की कुठे झाली. आता कसं झालं? काटेची कुठे. आता कुठे झाल्यानंतर ती काही लगेचच कुठे नाही होत. त्याला पत्रिका छापाव्या लागतात, ब्राह्मण आणावा लागतो, बँड बाजा वाजवावा लागतो. हे सगळं करत 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 तिच्या डोक्यावर बसतं ते. मी काटे नाही कुठे, मी काटे नाही कुठे, मी काटे नाही कुठे. असं करत करत मग नवरा तिला सांगतो, लोक येताना सांगतात नाव घे, नाव घे, नाव घे, नाव घे, नाव घे. आता नाव घे, नाव घे कशाला सांगतो एवढं?
कारण तिला आठवण, तिला सांगायचं, तिला शिकवायचं असतं, बदलायचं असतं तिला. पुन्हा 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 वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं, तिच्यावर बिंबवायचं की तू काटे नाही, तू कोण आहेस, कुठे आहेस. आणि मग तिला खरंच वाटतं ना मी कुठेच आहे. होती कोण, काटे, झाले कोण, कुठे. अशा प्रकारे बदलता येतं. एकच पदार्थ वेगळ्या अवस्थेला जातो, व्यवहारात दिसतं आपल्याला. चांगला मनुष्य वाईट होतो, वाईट मनुष्य चांगला होतो, असं पण होतं का. चांगल्याचं वाईटच करायचं असं नाही. एखादा वाईट असेल तर त्याला चांगलं करायचं असेल तर चांगल्या मनुष्याला पाठवून हळूहळू 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 करावं लागतं. पण आपल्या सर्वांना हे माहिती आहे की चांगल्याला बिघडवायला कमी वेळ लागते, पण वाईटाला सुधारायला मोठा काळ लागतो, नाही का, बराच वेळ लागतो. तसंच इथं पण आहे. ही जागृत अवस्था म्हणजे सगळ्यात वाटोळं करणारी अवस्था आहे ना, मग सगळ्यात वाईट आहे. आता तिला सुधारायची आहे, तिचे गुणधर्म बदलायचे आहेत. तिला एक एक गुणधर्म लावायचा आहे. कोणाचा, म्हणजे स्वप्न म्हणजे कुटे आणि जागृती म्हणजे काटे. ह्या काटेला काय करायचंय, कुटे करायचंय. म्हणजे लगेच होईल का. तुम्ही आता ठरवलं, महाराजांचं चिंतन ऐकलं, महाराजांनी सांगितलं हा स्वप्नाला इकडे जागृतीत आणा आणि जागृतीची स्वप्न करा, हा चला झालं. असं काही आहे का, अशी काही जादू आहे, काही जादूची कांडी फिरवली झालं, असं नाहीये. पुन्हा 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 आपल्याला हे शिकलं पाहिजे, कळून घेतलं पाहिजे की स्वप्न म्हणजे काय. नकळतपणे ती मुलगी हे शिकलेलं असते, तिला कळलेलं असतं की काटे म्हणजे काय आणि कुटे म्हणजे काय. आणि या दोघांमधला फरक ती पुन्हा पुन्हा विचार करत असते. मी काटे का राहिली नाही आणि मी कुटे कशी झाली, या सगळ्याचा विचार ती जन्माला आल्यापासून करत असते. जन्माला आल्यापासून ती विचार करत असते की माझं लग्न होणार आहे, लग्नानंतर मी अशी घरी जाईन, मग मला असा नवरा मिळेल, मग माझं मुलबाळ असेल, मग असं होईल, मग तसं होईल. हे ती कधी विचार करते, जन्माला आल्यापासून विचार करते ती. तेव्हा ती कुठे झाली, विनाकारण होत नाही. तिने जर तसा विचार केलाच नसता तर ती काटेची कुठे झालीच नसती. एवढा कालावधी जर तिने खाल्ला कुठे होण्यासाठी. पूर्वी तर पाळण्यातच लावायचे लग्न, पाळण्यातच तिला कुठे करून टाकायचे. पूर्वी अडचण यायची नाही. आता 30 वर्ष झाले काय आणि 35 झाले काय, ती कुठे होतच नाही. तुम्हाला माहिती ना आजकाल परिस्थिती कशी खराब झाली. खराब चांगली नाही म्हणता येणार, ती बदलली. आता कधी होतात कुठे, सांगताच येत नाही कधी होतील. 25 नंतर. आणि पूर्वी कधी व्हायच्या, पाळण्यातच कुठे करायचे त्यांना. मग आता कालावधी बदललाय. मग परमार्थात सुद्धा स्वप्नाचं जागृती करण्यासाठी नाही का, जागृतीचं जागे आहे म्हणजे तुम्ही जागृतीचं स्वप्न करण्यासाठी काय करावं लागेल, वेळ लागेल थोडा. कारण आता कालावधी थोडा जास्त द्यावा लागणार. म्हणून कोणी असा विचार करू नका की आम्ही 25 वर्ष परमार्थ करतोय. किती वर्ष करता याला किंमत नाही. कसा करता, काय दिशेने जाताय तुम्ही, काय नक्की करताय तुम्ही, हे महत्वाचं. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचं, इथे काटेंना करायचं कुठे, म्हणजे जागृतीला करायचं स्वप्न. त्यासाठी काय करावं लागेल, एकच आहे ते, दोन्ही वेगवेगळे नाहीये, ते एकाचीच अवस्था आहेत. एकच तो अवस्थावान आहे जो तिन्ही अवस्थेत फिरतोय. ती मुलगीच 2 अवस्थेला फिरली. एकच मनुष्य चांगला होतो, वाईट होतो, मिश्रण होतं, काही होतो. एकच मनुष्य चांगला असतो, तोच मनुष्य वाईट होतो, तोच मनुष्य पुन्हा चांगला वाईट होतो, तोच मनुष्य पुन्हा काहीतरी भलतच होतो. एकच मनुष्य. तसं एकच जो आहे तो या 3 अवस्थेला जात असतो. कोणामुळे, या अहंकारामुळे. त्याचा विचार आपण खरा करणार आहोत, पण तो अजून जरा लांब आहे. म्हणून या अवस्थेच्या द्वारे मी ते बोलतोय. तर ही जी अवस्था आहे जागृती, या जागृती अवस्थेला करायचंय स्वप्न. जर ही जागृत अवस्था स्वप्न आपण करू शकलो तर काय होईल, किती अवस्था राहतील आपल्याकडे, 2च अवस्था. एक सुषुप्ती आणि दुसरी स्वप्न. जागृती नाहीच, म्हणून जागृती गिळली, जागृती गिळून टाकली. राहिलं काय, 2च अवस्था. असं होईल का, होतं. हे होईल, हे होईलच.
एवढं जरी केलं तरी आपला विषय संपला, परमार्थ संपला. बस एवढंच करा, एवढंच करा फक्त. जागृती गिळोनी जागणे आणि केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे, संपला विषय. इथे काय पुढे करायचं नाही, एवढंच करा. म्हणजे हे करणं सुद्धा काय तसं पाहिलं तर कठीण आहे. आता याच्या पुढे मी अजून याच्या पुढे जाणार आहे असं एखादा म्हणेल, वा पठ्ठ्या तुझ्या पाठीवर थोपटायला पाहिजे, खरंच तू पुढे जा, काय हरकत नाही, जाऊ शकतो. जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. काय करेल तो? पुढे जाऊन या स्वप्नाला काय करेल? सुषुप्ती करेल. आता या स्वप्नाला सुषुप्ती केली, किती अवस्था राहिल्या? एकच अवस्था राहिली. आता तो सुषुप्तीतून कुठे येईल? कुठे येईल? कुठे येईल? कुठे येणार तो? सगळ्या तिन्ही अवस्था एकच झाली त्याची, सुषुप्ती. म्हणून सुषुप्तीवरून जर खाली आला नाही तर त्याला काय म्हणतात? म्हणून तो ब्रह्मरूप होईल. ही अवस्था उत्कृष्ट अवस्था आहे. ओवी काय ती? साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी हा ब्रह्मभाव साचो करा म्हणून. कसं होईल हे शक्य? ह्याच रीतीने होईल, दुसऱ्या कुठल्याच रीतीने होणार नाही. कारण दुसऱ्या रीती पण मी तुम्हाला सांगितल्या त्यासाठी समजवून, तुम्हाला बाकीच्या रीती समजावून सांगितलेल्या आहेत. दुसऱ्या कुठल्याही रीतीने आपल्याला सुषुप्तीच फक्त राहणार नाही. परंतु तुम्ही फक्त एक अवस्था ठेवण्याचा विचार नंतर करा. तो नका करू, तो नका करू तुम्ही, तो नंतर बघू आपण. आधी फक्त एवढा विचार करा, ही जागृतीचं स्वप्न कसं होईल. आता ह्याच्यापेक्षा विस्कट करायला नको, ह्याच्यापेक्षा विस्कटून सांगायला नको, आहे की नाही. आता ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये अख्खं आयुष्य घालवा. माझ्याकडे पुन्हा येऊ नका, तरी तुमचं भलं होईल. माझ्याकडे तुम्ही नाही आले पुन्हा तरी चालेल. म्हणजे महाराज काय म्हणतील, आपण एवढं वर्ष जात होतो, काही फरक पडलं नाही. पण उरलेलं आयुष्य मरेपर्यंत, देह पडेपर्यंत एवढं लक्षात ठेवा, काही करा, काय करायचं ते करत राहा, पण जागृतीला स्वप्न करा. आणि जर तुम्हाला वाटलं आपल्याला एकट्याला शक्य नाहीये, ते कुठल्या तरी शास्त्राचा आधार घ्या. नाही वाटलं शास्त्राचा आधार शक्य, फक्त शास्त्राने जमणार नाही, मग सद्गुरू महाराजांचा आधार घ्या. महाराज हे काही महाराजगिरी करण्यासाठी महाराज नसावेत किंवा नसतातच. ते खरे महाराज हे महाराजगिरी करण्यासाठी महाराज नसतात, ते फक्त सहाय्यक असतात. कारण महाराज आणि शिष्य दोघेही ब्रह्मच आहेत खरे. म्हणून त्याने काही महाराजगिरी करण्यासाठी महाराज पण दाखवू नये. त्याने फक्त काय करावं? मदत म्हणून करावं. पण मदत कोण करू शकतो? जो स्वतःच तरलेला असेल तो मदत करेल. मीच डुबतोय आणि तुम्ही माझ्या डोक्यावर बसले, तर मग समजा मीच डुबलेलो आहे आणि तुम्ही आले माझ्या डोक्यावर बसले, महाराज वाचवा, महाराज वाचवा. महाराज तुम्हाला काय करीन? तुमच्या डोक्यावर बसले. तो म्हणाला मीच बुडतोय, तुला कुठे वाचू, आहे की नाही. नकळतपणे त्याला ते करावंच लागेल का नाही? करावं लागेल, नाही का? नाही तुमच्या डोक्यावर बसला तर तुम्हाला दूर तरी लोटून देईल. दूर हो बाबा, मला वाचू दे पहिलं, मी कुठं तुझ्या नादी लागू. तर आपल्याला काय करणे आहे? अहंकार लय सुप्तो, मग काय होतं? भवे देहोपे अचेतन अहंकार विकासार्ध स्वप्न सर्वस्तु जागरा. या श्लोकामधून 3 अवस्थेंचं वर्णन आलेलं आहे. 3 अवस्थेमध्ये अहंकार फिरतो. अहंकाराच्या लय होण्यावर, अहंकाराच्या विकसित होण्यावर या 3 अवस्था अवलंबून आहेत. अहंकार हा आपल्याला अनंत जन्म फिरवणार आहे. अहंकारामुळे आपण अनंत जन्म फिरलेलो आहोत. एकदमच अहंकाराच्या नादी लागलं तर हा अहंकार लोळवल्याशिवाय आपल्याला सोडणार नाही. कारण तो डेंजर आहे. त्याने साक्षीला सुद्धा, चिदाभासाला सुद्धा, स्थूल देहाला सुद्धा कसं संबंध ठेवून फसवलं हे आपल्याला कळलेलंच आहे मागे. म्हणून त्याच्या नादी लागू नका, अहंकाराच्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागावं? आपण अवस्था बघू, अवस्थेकडे बघूया. एखाद्या पुरुषाला जर आपल्याला पटवायचं असेल, त्याला जर काहीतरी आपलं काम करून घ्यायचं असेल, तर कोणाला धरावं?
त्याने ज्याच्याशी संबंध केले त्यांना धरावं पहिलं, नाही का? म्हणजे आपलं काम लवकर होतं. म्हणजे त्याच्या मुलाला गोड गोड बोलावं, धर तुला चॉकलेट देतो, कसा आहे, बरा आहेस का नाही, गोड आहे का, चांगला आहे का. मग त्याच्या बापाला कळतं, अरे हा आपल्या पोराचं फार लाड करतो. मग त्याला एखाद्या दिवशी जाऊन म्हणावं, आमचं एवढं काम होतं, करता का? तो म्हणतो, अरे आपल्या पोराचं एवढं लाड करतो, करायला पाहिजे का नाही कामाचं. तसंच आहे, ह्या अहंकाराने ज्याच्याशी संबंध ठेवल्याने जे जे निर्माण केलं पहिल्यांदा त्यांच्याकडे बघायला. म्हणजे ही जागृत अवस्था त्याने निर्माण केलेली आहे, तर पहिल्यांदा ह्यांच्याकडे बघू. जागृत अवस्था आणि अहंकाराकडे शेवटी बघू, काय मोठा आहे तो बघूया. पण कधी? शेवटी त्याच्याकडे बघायचं आपल्याला. अहंकाराच्या नादी लागायचं नाही. नादी लागलोच म्हणून 3 अवस्था आहे. पण आता ह्या अवस्थेंचा विचार करू. तर अशा रीतीने जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला नक्कीच एका अवस्थेवर येता येईल. आणि एक अवस्था जेव्हा ह्या 2 अवस्थेंचा संबंध करत नाही तेव्हा त्या अवस्थेला पारमार्थिक अवस्था असं म्हणतात. जागृत अवस्था ही व्यावहारिक अवस्था मानली जाते, स्वप्न अवस्था ही प्रातिभासिक अवस्था मानली जाते, आणि सुषुप्ती अवस्था जर या 2 अवस्थेंचा संबंध धरला नाही तर पारमार्थिक अवस्था मानली जाते. पारमार्थिक अवस्था हा आपला काय, हा आपला शेवट आहे. जागृत अवस्थेमध्ये पारमार्थिक अवस्थेत गेलो पाहिजे, जागृत अवस्थेमध्ये प्रातिभासिक अवस्थेत गेलो पाहिजे. जागृत अवस्थेमध्ये व्यावहारिक अवस्थेत राहतो आणि कर्मकांड करतो, काही करतो, काय काय नको नको ते परमार्थाच्या गोष्टी करतो किंवा व्यवहाराच्या करतो. हे दोघेही सारखेच आहेत, दोघेही सारखेच आहेत. काय हा फक्त सात्विक व्यवहार आहे, हा राजसी व्यवहार, आणि काही तामसी व्यवहारात. जागृत अवस्थेला स्वप्न न करता जो जागृत अवस्थेमध्ये जगत असतो तो फक्त 3 गुणात राहतो. एक तर परमार्थ केला तर सत्व गुणात, नाही केला तर रज गुणात, आणि विचित्रपणे वागू लागला तर तम गुणात. एवढंच तो करतो. पण तो खरा पारमार्थिक नाहीये. वेदांताच्या दृष्टीने त्याला पारमार्थिक म्हणता येत नाही. वेदांताच्या दृष्टीने परमार्थ केव्हा सुरू होतो? जेव्हा तुम्ही जागृतीला स्वप्न करायला सुरुवात करणार आहात तेव्हा. जागृतीला स्वप्न करायचे इतकं सोपं नाहीये, मी आधीच सांगितलंय. फक्त आता एकदमच मध्ये असा विषय सोडून द्यायचा नव्हता म्हणून ही माहिती सांगितली. ही फक्त काय माहिती आहे, ही माहिती दिली फक्त. हे काय प्रॅक्टिकल आहे का? ही थिअरी झाली. हे काय झालं? ही थिअरी झाली, फक्त प्रॅक्टिकल झालेलं नाही. प्रॅक्टिकलसाठी आपल्याला प्रत्यक्षात उतरावं लागेल ना, लॅबोरेटरीमध्ये, है ना. लॅबमध्ये आपण जर उतरलो तर आता खरा प्रयोग करता येईल. मग एखाद्या मुलं जर म्हटले की नाही आम्ही थिअरी क्लासमध्ये मास्तरचं सगळं ऐकलंय, आता लॅबोरेटरीमध्ये मास्तरची गरज नाही, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं, कशी मोटर चालू करायची आणि काय करायचं आम्ही बघून घेऊ, तर जमणार नाही तसं, नाही का. शॉक लागेल, काहीतरी गडबड होईल. म्हणून लॅबोरेटरीमध्ये सुद्धा मास्तरची गरज असते. अशा रीतीने महाराजांचं महत्व पुन्हा एकदा सिद्ध आहे, है की नाही. नाही असं काय नाही, मी तुम्हाला तुम्ही कसं करा, तुम्हाला जसं करता येईल तसं करा. गरज वाटली तर शास्त्राकडे जायचं, गरज वाटली तर महाराजांकडे जायचं, नाही वाटली काय जायची गरज नाही. कधी जायचं महाराजांकडे? विनाकारण महाराजांकडे गर्दी करायची नाही. महाराजांकडे कधी जायचं? शास्त्र आणि महाराजांचा स्वीकार तेव्हाच करावा जेव्हा गरज वाटते, आणि जेव्हा गरज वाटते तेव्हा जर मनुष्य करेल तर मग फसत नाही. विनाकारण जर आपण करतोय, आपलं जातोय महाराजांकडे, जातोय शास्त्र वाचायला, काहीतरी करतोय, मग त्याला त्याचं महत्व नाही राहत, त्याला महत्व नसतं. त्याला गरज असल्यानंतर गेल्यानंतर महत्व राहतं. सवय पडली यांत्रिकी होतं ते, त्याला काय अर्थ राहत. आणि मग तुम्हाला कोणी फसवू शकतं. मी सांगितलं 10 वर्षानंतर सुद्धा, 10 वर्ष एखाद्या महाराजांना तुम्ही फार शरण राहिले तर 10 वर्षानंतर सुद्धा तुम्ही त्याला शिव्या देऊ शकता. त्याचं कारण एकदम सोपं आहे. तुम्ही 10 वर्ष सत्वगुणात राहिले आणि 10व्या वर्षानंतर काय होतं, नकळत कळतपणे तुमचा रजगुणाहून तमगुण तयार होतो, आणि म्हणून तुम्ही शिव्या देऊ शकता. पण आपल्याकडे हा विषय यायलाच नाही पाहिजे. का? कारण आपण या 3 गुणांच्या ऐवजी डायरेक्ट अवस्थेंचाच विचार करतोय, नाही का. आपण डायरेक्ट कुठे विचार करतोय? अवस्थेंचाच विचार करतोय, आणि त्याच्यामुळे हा प्रश्न येणार नाही, यायला नको. आणि जर आलाच तुमच्या आयुष्यामध्ये हा प्रश्न, तर समजून घ्या मी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला काहीही कळलेलं नाही. मी सांगितलेला विषय तुमच्या ह्या कानातून त्या कानाच्या द्वारे बाहेर पडलेला आहे. असं कोणाचं होऊ नये. आपणा सर्वांना हा विषय अत्यंत नीटपणे व्यवस्थितपणे लक्षात येवो आणि आपणा सर्वांची गती या रीतीने या मार्गाने हो अशी त्या परमकृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, आणि त्याच्याच कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो.
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की